इस्लामिक कॅलेंडरमधील मोहरम हे पहिल्या महिन्याचे नाव। या महिन्यापासूनच इस्लामच्या मान्यतेनुसार त्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात होते। याशिवाय मोहरम महिन्यातच हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसेन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते आणि त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ मुस्लिम बांधव हे आजही या दिवशी शोक व्यक्त करतात। मोहरम का साजरा केला जातो? इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार मोहरम महिन्याच्या 10व्या दिवशी हजरत इमाम हुसेन त्यांच्या 72 साथीदारांसह करबलाच्या मैदानात शहीद झाले होते, म्हणून आजही हा दिवस त्यांच्या हुतात्म्य आणि बलिदान म्हणून स्मरणात ठेवला जातो। असं म्हणतात की इराकमध्ये यजीद नावाचा एक जुलमी राजा होता, जो मानवतेचा शत्रू होता आणि त्याची अशी इच्छा होती की हजरत इमाम हुसेन यांनी त्याला खलिफा म्हणून मान्य करावं आणि त्यांच्या छावणीत सामील व्हावं। पण इमाम साहेबांना हे मान्य नव्हतं, म्हणून इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात तारीख ए इस्लाम हे ऐतिहासिक युद्ध झालं होतं। या युद्धात हुसेन साहेब, त्यांचा मुलगा, कुटुंब आणि इतर साथीदार शहीद झाले, म्हणून मुस्लिम बांधव आजही या महिन्याकडे मातम का महिना म्हणून पाहतात। या दिवशी हुसेन आणि हसेन यांचे बलिदान उजागर केले जातं आणि या बलिदानासाठी जुलूस काढला जातो। यासह ताजियादारी मोहरमच्या 10व्या दिवशी म्हणजेच आशुराच्या दिवशी केली जाते। या दिवशी इराकमध्ये असलेल्या इमाम हुसेन यांच्या दर्ग्याची हुबेहूब प्रतिकृती करून ताजिया बनवला जातो। शिया उलेमाच्या म्हणण्यानुसार मोहरमचा चंद्रदर्शनाच्या पहिल्या तारखेला ताजिया ठेवला जातो। या दिवशी लोक इमाम हुसेन यांच्या हुतात्म्याच्या स्मरणार्थ ताजिया आणि मिरवणूक काढतात। मात्र ताजिया मिरवणूक काढण्याची ही परंपरा फक्त शिया समाजात आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।